हॅलो मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जीके मध्ये। ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वर्णमालेतील 48 वर्णांचे आपण अभ्यास केलेले आहे। वर्णमाला म्हणजे मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो। जे वर्ण आपल्या मुखावाटे मूल वर्ण निघतात त्यांना ध्वनी चिन्ह दिलेले आहे, त्यांना वर्ण असे म्हणतात। जे काही आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण म्हणतो त्या वर्णांना आपण काही चिन्हे दिलेले आहे। उदाहरणार्थ अ, आ, इ, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ इत्यादी हे जे काही वर्ण आहेत त्यांना आपण चिन्ह दिलेले आहे। त्या वर्णांना आपण चिन्ह दिलेले आहे, ध्वनी चिन्ह दिलेले आहे। ध्वनी चिन्ह म्हणजे अ म्हणून हे जे आपल्या मुखावाटे वर्ण निघालेले आहेत त्याला अ म्हणून ध्वनी चिन्ह दिलेले आहे। अशा प्रकारे आपल्या वर्णमालेतील जे काही वर्ण आहेत त्यांना आपण चिन्हे दिलेली आहेत, त्यासाठीच त्यांना ध्वनी चिन्ह असे देखील म्हणतात। आपल्या वर्णमालेत आपण 48 वर्णांची वर्णमाला पाहिलेली आहे। आजच्या वर्णमालेत आपण आधुनिक वर्णमालेत किती वर्ण आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला मग आज आपण आधुनिक वर्णमालाची सुरुवात करूया। आधुनिक वर्णमालेत एकूण स्वर 14 स्वर आहेत। अ, आ, इ, उ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ इत्यादी हे जे काही आहेत हे 14 स्वर आहेत। ह्या वर्णामध्ये एकूण 14 वर्ण आहेत। म्हणजे आधुनिक वर्णमालेत आ आणि आ हे दोन वर्ण आधुनिक वर्णमालेत इंग्लिशचे जे शब्द कॅट, बॅट हे जे काही वर्ण आहेत त्यांना लिहिण्यासाठी ह्या दोन वर्णांची आपण या वर्णमालेत आपण म्हणजे समावेश केलेले आहे। आ म्हणजे ऍक्ट, कॅट, बॅट ह्या अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत ते लिहिण्यासाठी आणि ऑगस्ट, ऑक्टोबर अशा प्रकारचे जे काही शब्द जे काही आपण वाक्य किंवा शब्द लिहितो त्या वापरासाठी अशी काही वर्णमाला आपल्या वर्णमालेत घेण्यात आलेल्या आहेत। आ आणि आ स्वर म्हणजे जे काही आपण स्वतंत्रपणे उच्चारले जाणारे जे काही वर्ण असतात त्यांना स्वर असे म्हणतात। अ पासून ते औ पर्यंत जेवढे काही वर्ण आहेत त्यांना स्वर असे म्हणतात, कारण की त्यांचा उच्चार होत असताना मुखावाटे उच्चार होत असताना त्यांचा स्वतंत्र उच्चार होतो, म्हणून त्यांना स्वर असे म्हणतात। स्वरादी म्हणजे पण आधुनिक वर्णमालेत दोनच स्वरादी आहेत, आम आणि आहा। स्वरादी म्हणजे स्वरांच्या आधी विसर्ग आणि अनुस्वर यांच्या आधी जर स्वर येत असेल तर त्यांना स्वरादी असे म्हटले जाते। स्वरादी म्हणजे आधी विसर्ग आणि अनुस्वर आणि विसर्ग यांच्या आधी स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी असे म्हटले जातात। आणि आपल्या व्यंजनमालेमध्ये दोनच स्वरादी आहेत, अनुस्वर आणि विसर्ग। ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की मूळ मराठीमध्ये एकूण 48 वर्ण होते। 48 वर्णांमध्ये 12 स्वर, 2 स्वरादी आणि 34 व्यंजने होते। ह्यामध्ये पण क पासून श पर्यंत हे जे काही आहेत हे एकूण व्यंजने आहेत। म्हणजे ह्यामध्ये एकूण 36 आहेत। 36 म्हणजे क ख पासून स ह पर्यंत जे काही आहेत ते 34 व्यंजने आणि श आणि न्य हे दोन जे आहेत त्यांना विशेष संयुक्त व्यंजने असे म्हणतात। विशेष संयुक्त व्यंजने म्हणजे दोन व्यंजने अधिक एक म्हणजे दोन व्यंजन अधिक व्यंजन बरोबर श म्हणजे दोन व्यंजने एकत्रित येऊन बनलेला व्यंजन म्हणजे त्यांना विशेष संयुक्त व्यंजन असे म्हणतात। न्य म्हणजे हे पण विशेष संयुक्त व्यंजन आहे। म्हणजे ह्यांची फोड म्हणजे क अधिक श बरोबर श, द अधिक न अधिक य बरोबर न्य म्हणजे दोन व्यंजने व्यंजन अधिक व्यंजन बरोबर श आणि व्यंजन अधिक व्यंजन बरोबर न्य असे ह्याची फोड होते, म्हणून ह्यांना विशेष संयुक्त व्यंजने असे म्हणतात। ह्यांना जोडाक्षरे असे सुद्धा म्हणतात, कारण दोन ह्याच्यामध्ये व्यंजने अधिक एक अक्षर म्हणजे अ पण ह्याच्यामध्ये असल्यामुळे ह्यांना जोडाक्षरे असे म्हणतात। श आणि न्य ह्यांना जोडाक्षरे असे देखील म्हणतात। त्यासाठी ह्यांना व्यंजनमालेत म्हणजे विशेष संयुक्त व्यंजने असे म्हणतात।
म्हणजे आपल्या आधुनिक वर्णमालेत एकूण 14 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजने, 2 विशेष संयुक्त व्यंजने, अशा प्रकारे आपली आधुनिक वर्णमाला म्हणजे 52 वर्णांची वर्णमाला आहे. अशा प्रकारे आपण आपली वर्णमालेत 52 वर्णांची वर्णमाला तयार झालेली आहे. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ण, अक्षर, शब्द, वाक्य आणि व्याकरण ह्याबद्दल माहिती घेणार आहोत.